भावत सेवा है सुरातुन ओंकार गणपति सुखपति अधिपति छत्रपति गंधपति निम निरंतर हो निम निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदनाथ सुख करता गजवदनाथ दुख हरता गजवदना मोरया मोरया निरागस हो सूर निरागस हो शरणावर ताले बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरातुल ओंकार गणपति अधिपति सुखपति छत्रपति गंधपति अधिपति सुखपति छत्रपति गंधपति निम निरंतर हो निम निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया सुखवदना दूध करना गजवदना दूध करना गजवदना मोरया 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 गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया
हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव पुंडली गवळनाथ श्री हरे पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतान की जय छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे वृंदावन बिहारी लाल की जय भागवत भगवान की जय राधे राधे श्याम राधे। हेलो 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 हरि कस्तूरी तिलकं ललाट कुटली वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम् सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूड़ामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
अनन्तक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभकथा। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धुः सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदारकथा प्रसङ्गः। वक्रतुण्ड महाकाय कोटि सूर्यसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिन्ता सन्तानहन्तारो यत्पादाम्बुजरेण श्रियानान्तां निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मोक्षोणां ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीघोटिक्षेत्रे निवासम् तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं तन्नमामि वेदविद्यां
क्या मिला रे। राजा असावा तर प्रभू रामचंद्रासारखा, शत्रू जरी असला तरी शत्रू असावा तर रावणासारखा. काल आपण पाहत होतो सेतुबंधनाच्या वेळेला उद्घाटन करण्याकरता रावणाला बोलवलंय आणि हाडवैर, ज्याला म्हणतात हाडवैर पहा कसं असतं. तुम्ही मासे जर कोणी शिजायला ठेवले आणि त्याच्यामध्ये बगड्याचं जर हाडूक टाकलं ना, त्या सगळ्या माशांचं पाणी होतं, याला हाडवैर म्हणतात. बगड्याच कधी प्रयोग करून पहा, हो म्हणजे प्रयोगच करून पहा फक्त. कारण प्रयोग करण्याकरता हरकत नाही तो, एवढं याला हाडवैर म्हणतात. म्हणून कोणाबरोबरही वैर असलं ना तर एका दोघातल्या एखाद्याने आटोपलं, कुंडलिकावरती झाला तर त्यांनी त्याच्याबरोबर ते वैर सोडून द्यावं. नाही तर मग काय होतं, माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे. तो साप होतो आणि तो मुंगूस होतो आणि हे वर्षानुवर्ष चालत राहतं, जन्मोजन्मी. वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा कधी संपायचं सांगता येत नाही. तेव्हा वैर जर असलं, वैर बी तसंच असावं. पाटलाचं सरपंचाचं वैर होतं, तर पाटील मेला तर सरपंच ढायकसा रडला. लोक म्हणले, अरे बरं झालं रे तुझा वैरी गेला, तू खुशाल रडतोय. म्हणलं काही बी म्हणा, पण वैरी बी असावा तर असावा. मला वाईटच वाटलं म्हणला, म्हणजे वैरी सुद्धा असा तोला मोलाचा असावा. रेवडेव कुस्ती खेळणारा आणि त्याच्याशी हिंदकेसरीनं हात मिळवणं म्हणजे हिंदकेसरीचा अपमान आहे. तरी सुद्धा प्रभू रामचंद्र बी पहा कसे आहेत की त्यांनी सांगितलं आणि रावण सुद्धा पूजी करता आला. सामुग्रीबद्दल विषय सांगितला. पुन्हा आता झाला, त्या ठिकाणी पूजन झालं, उद्घाटन झालं. दक्षिणेचा विषय आला. दक्षिणा अजून आपल्याला धर्मातल्या बऱ्याच गोष्टी आपल्या हिंदू धर्मियांना माहीत नाही. ते समर्पयामी म्हणत असतात. जुनी लोक त्यांना मराठी नीट कळत नसायची. म्हणे पहा, प्रत्येक मंत्राला ब्राह्मण ₹1.25 म्हणतोय. ₹1.25 कुठून द्यायच्या एवढ्या दक्षिणा? मग करायला कोणी सांगितलं तुम्हाला? तो समर्पयामी म्हणतोय आणि हा हे ₹1.25 असे हे करतात. दक्षिणा हा असा विषय स्वइच्छेचा विषय आहे, पण दक्षिणेशिवाय कोणती गोष्टीची पूर्तता होत नाही. आता दक्षिणा काय ठेवायची? तर म्हणले तुमच्याकडे दक्षिणेला काय असणार आहे, तुम्ही वनवासी आहेत. मग दक्षिणेशिवाय मात्र कोणती गोष्ट कार्य पूर्ण होत नाही. दक्षिणा मला पाहिजे, पण मी आता दक्षिणा मागतो, नंतर द्या तुम्ही. रावणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, ज्या वेळेला माझा या देहामधून प्राण जाईल त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित असा. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, जब प्राण तन से निकले, श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो, सभी मन में ये बसी हो, पीतांबरी कसी हो, सभी मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले, जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, जब कंठ प्राण आए कोई रोग ना
यमदर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। या देहामधून प्राण जात असताना तू माझ्या समोर असा उभा असला पाहिजेस. बरं, प्रार्थना किंवा विनंती म्हणजे सक्ती नाही. काय नाही? सक्ती नाही. एक भक्त की है अर्जी, खुद गर्द की है गर्जी. एक भक्ताचा हा अर्थ आहे, विनंती आहे, हा माझा स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. आगे तुम्हारी मर्जी, त्याच्या ऊपर तुमची मर्जी, जब प्राण तन से निकले. त्या ठिकाणी उद्घाटन करून रावण आपल्या राज्यामध्ये गेला. प्रभू रामचंद्रानं सुद्धा सीतेला पुन्हा मेघनाथाने आणलेल्या रथामध्ये बसून पाठवून दिलं. काय कसं रामराज्य आहे पहा, कसं रामराज्य आहे. शत्रूला सुद्धा विश्वास आहे एकमेकावरती, आणि ह्या युगामध्ये मित्रावर सुद्धा विश्वास ठेवायसारखं नाही, आणि तिथे शत्रूवर सुद्धा काय विश्वास आहे. गावडे भाऊ सांगायचे की आत्माराम म्हणून त्यांचाच भावकीतला होता, आणि हरिभक्त परायण माणूस आहे या, आणि त्यांच्या कुटुंबाशी यांचं जमिनीवरून वाद चालू झाला गावडे बाबांचा. आता कलियुगातली गोष्ट आहे, म्हणजे परमार्थ सुद्धा कशा पद्धतीने करावा, परमार्थी माणसाने सुद्धा कसं राहावं, ही साधू संत आपल्या आचरणातून शिकवत असतात. मग केस असल्यानंतर माझ्याकडे काही साधन नाही, त्याच्याकडे मोटरसायकल. कोणच्याकडं बघितलं का? राम आहे, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला म्हणतो बस लक्ष द्या माझ्या. त्यांच्याकडे काही साधन नाही, केसला जायचंय कोर्टामध्ये. मग गावडे बाबांनी म्हणायचं की अरे आत्माराम, तारीख कधी आहे बघा बरं का. त्यांच्या ज्यांनी केस टाकली त्याला विचारायचं आपली तारीख कधी आहे, आणि त्यांनी सांगायचं, खोटं नाही बोला, त्यांनी सांगायचं आज अमुक अमुक तारखेला आहे. मग तू कसं जाणार आहे? म्हणलं मोटरसायकल. मग मला घेऊन जा. बघा आता या तारखानी माणसं लांबची गोष्ट नाही, तुम्हाला आधी रामराज्यातली गोष्ट सांगितली ना, आता या कलियुगातली आत्तातली एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. याला परमार्थ म्हणतात. आज मात्र याच्या उलटे, भाऊ भावाच्या कार्यक्रमाला जातोय, परमार्थी कार्यक्रमाला, कोर्टात तिकडे लढतोय, इथं त्या ठिकाणी तो कार्यक्रमाला येऊन काय साधणार आहे हे मला काही कळत नाही. काय साधणार काय आहे? किती रामायण किंवा भागवतानी किती कीर्तन ऐकली म्हणजे मेळ बसायचा याचा प्रश्न पडतो. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी त्या गाडीवरून जावं, आणि मग तिथे कोर्टामध्ये हजर राहावं. मग किती काय रीतीनं असेल तसं. एकमेकाशी वैर करण्याचा तरी काय संबंध आहे? एकमेकामध्ये मिटत नसेल एखादी गोष्ट 4 लोकांच्या म्हणण्यानुसार, तर चांगलं तर तेच आहे. तडजोडीने मिटणं कधीही चांगलं. जुनी लोक म्हणायची, डॉक्टर आणि वकिलाच्या नादाला लागलं नाही ना तर तुम्ही सुखी व्हा. नादाला लागून पहा कशी कशी कलाकार आहेत आणि कसे पैसे काढायचे, यांच्याकडून शिकावं. तुम्हाला पहिल्यांदा आल्यानंतर सगळ्या टेस्ट करायला लागतील, 10-12 टेस्ट करायला लागतील. साधारण गोष्ट असली तरी
पहिले डॉक्टर फक्त असे तपासायचे, बस औषध द्यायचे, 2 दिवसामध्ये माणूस ठीक व्हायचा. आणि एवढ्या सगळ्या टेस्ट करून नंतर पुन्हा तुम्हाला विचारलं मग काय होतंय तुम्हाला, मला आता काय होतंय, एवढ्या टेस्ट करून धंदे झाले, बिझनेसपणा आला प्रत्येक जणामध्ये. ही बरोबर नाही. ही कलियुगाचं लक्षण आहे, दोष कोणाचाही नाही, कलियुगचा हा प्रभाव आहे. श्रीमद भागवत महात्म्य स्कंद पुराणाच्या अंतर्गत हा काल आपला प्रश्न विषय होता. भगवान परमात्म्याने आपलं तेज या ग्रंथामध्ये ठेवलं आणि उद्धवा तुला कधीही माझा विरह वाटला तर फक्त भागवत पाहायचं आणि तुझं समाधान होईल, तुला विरह जाणवणार नाही, तू माझ्या बरोबर किंवा मी तुझ्या बरोबर आहे असं तुला जाणवेल. एक भाव आहे, दुसरं काही नाही, भावामध्येच आहे सगळं काही. भाविकाला ज्याला त्या ठिकाणी परमात्मा सर्वत्र आहे आणि अभाविकाला मात्र कुठं जेथे जातो तेथे तो माझा संगाती, जेथे जातो तेथे तो माझा संगाती, जिथे जातो तेथे तो माझा संगाती, जिथे जातो तेथे तो माझा संगाती, जेथे जातो तेथे तो माझा संगाती, जेथे जातो तेथे तो माझा संगाती. कालविची हाती धरोनिया, कालविची हाती धरोनिया, जेथे जातो तेथे तो माझा संगाती, जेथे जातो तेथे तो माझा संगाती, जेथे जातो तेथे तो माझा संगाती. हा भाव आहे. परमात्मा सर्वत्र आहे, कधी आहे कधी नाही असं नाही. परमात्मा कसा आहे, सर्वत्र व्यापकतेने आहे. ज्याचा जसा भाव आहे त्याला तसा देव आहे, भाव तसा देव. दही घ्या दूध घ्या म्हणणारी गवळण जेव्हा त्या भावामध्ये अंतःकरण जातं परमात्म्याच्या, त्यावेळेला गोविंद घ्या कोणी गोपाल घ्या असं म्हणायला लागते. पण मथुरेची तव तव हसती मथुरेची आहे, जी मथुरेची आहे तिला त्याचं हसू येतं, तिच्या ठिकाणी भाव नाही ना तो. आणि सहज म्हणली, जे म्हणले तुझं गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणते, ते बरं मला म्हटले. तिचा भाव होता आहेच म्हणून परमात्मा डेऱ्यामध्ये हात घातला, जावळ हाताला लागलं, सगुण रूपामध्ये थमोर ठेवला, घे म्हणजे. प्रल्हादाचा बाण, प्रल्हादाचा त्या ठिकाणी भाव होता. मग त्याने विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं कुठे नाही अशी एवढी जागा त्याच्या विना रिकामी नाही, या खांबात आहे का खांबात आहे, लगेच प्रगटला. कारण त्याचा भाव तसा असल्यामुळे देवाला प्रगटावं लागलं. आपला भाव सांगू का, तपासून बघा आपण आपण असंच करतो का. सणासुदीला पोळ्या करतो आपण, भगवंताला नैवेद्य दाखवतो. नैवेद्य दाखवत असताना आपल्या करताची पोळी बनवतो ती एवढी एवढीशीच असते, तळात एवढी, आणि देवाला नैवेद्य मात्र तवा भरून मोठी पोळी असते. बरोबर उलट झालं का, कसं असतं का बरं. देवाला एवढं एवढंसं नैवेद्य ना आपल्याला मोठी पोळी, त्याचं पोट दुखन का की पोळी जर नैवेद्य दाखवला तर नाही. नाही, देवाला नैवेद्य तुम्ही बारीकसं नैवेद्य का दाखवता, कारण देव नैवेद्य बघा खात नाही मी म्हणतात. आता यांना काय म्हणावं, खात नाही मी म्हणतात आणि दाखवायचा तडाखा मात्र चालू आहे. आपला भाव इथे स्पष्ट होतो. कौन कहते हैं भगवान, कौन कहते हैं भगवान आते नहीं, भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, शबरी सरी के बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम,
अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् रामनारायणं जानकी वल्लभम्। कौन कहता है भगवान खाते नहीं, कौन कहता है भगवान खाते नहीं, फिर शबरी के जैसे खिलाते नहीं, फिर शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतन के भगवान सोते नहीं, कौन कहता है भगवान सोते नहीं, माता यशोदा के जैसे सुलाते नहीं। नाम कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहता है भगवान नाचते नहीं, गोपियों के सरी के तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभम्। कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी केसर खेतों खिलाते नहीं। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जसोदा केसर खेतों सुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम जानकी नारायणं जानकी वल्लभम्। पद्म पुराणांतर्गत भागवत महात्म्य कथा भाग चालू आहे। नारद मुनींनी या श्रीमद भागवताचा पाठ ज्या वेळेला कथा हरिद्वार मध्ये केली आणि भक्तीचे दोन्ही पुत्र ज्ञान आणि वैराग्य त्या ठिकाणी आले आणि ही कथा त्यांनी श्रवण केल्यानंतर ते पुन्हा पूर्वस्थितीला प्राप्त झाले। हा भागवत महिमा आहे। त्यानंतर गोकर्ण उपाख्यानाला सुरुवात होती। त्या गोकर्ण उपाख्यानामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली आहे। नावासारखेच आहे, आत्मदेव आत्मारावासारखाच आहे आणि धुंदुली नावासारखीच सदा दूर भरलेली विचित्र क्रूर स्वभावाची दुष्ट कपटी अशी। त्यांच्या पोटी पुत्र संतान नाही। आत्मदेव ब्राह्मणानं अनेक प्रकारचे उपाय केले पण संतती नाही। संपत्ती भरपूर आहे, विद्वत्ता आहे, घरामध्ये कशाची कमतरता नाही पण संतती ही नसल्यामुळं दुःख आहे। आता वारसदार कोण आपल्याला आणि पाणी देणारा पितरांना तर्पण करणारा कोणी नाही म्हणून आत्मदेव ब्राह्मण दुःखी आहे। दुःखी मनस्थितीमध्ये तो आत्महत्या करता जंगलामध्ये निघाला। एका तलावाच्या काठ्यावर आला आणि आता आत्महत्या करायला प्रवृत्त झालेला असताना रडतोय त्या ठिकाणी। तेवढ्यात एक साधू पुरुष त्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं। साधू पुरुष नेहमी मुमुक्षूच्या शोधात असतात। सद्गुरू संत महापुरुष नेहमी मुमुक्षूच्या शोधात असतात। त्याच्या डोळ्यातला अश्रुभावांची स्थिती पाहिल्यानंतर बरं झालं एक मुमुक्षू आपल्याला भेटणं दुर्मिळ, बरं झालं भेटला। देवा करता रडतोय जणू, परंतु तो देवा करता रडत नव्हता। सासू मेली रडे सुन परी अंतरी भावना भिन्न। लोकांना दाखवाय करता रडत असते पण इकडं म्हणते बरी मेली तिचं वाटोळं झालं। हा भाव असतो तुकाराम महाराजांनी तो प्रकट केला। सासू मेली रडे सुन परी अंतरी भावना भिन्न,
प्रेम खरे दिसे जना परी अंतरी दुर्वासना. अंतरी भिन्न भावना, अंतरामध्ये मात्र भावना भिन्न आहे. त्याला विचारलं का रे बाबा का रडतो? म्हणे संतानहीन आहे, संतती नाही आहे. म्हणलं मग तुला संतान झालं तर त्या ठिकाणी समाधान होईल, पण ते संतान जर समजा मागच्या जन्मातला आपला शत्रू सुद्धा आपल्या कोटी पुत्र रूपाने येतो आणि मग आपल्याला त्याला काही करता येत नाही, त्याने आपल्याला किती त्रास दिला तरी माणसं म्हणतात ना, मांडीवर पोरग शी केली म्हणजे काय मांडे कापून टाकायचे असते का? एवढं सगळं सहन करतो, मग तो चांगलाच पुत्र होईल असं सांगता येणार नाही ना. अनेकांची चरित्र त्याच्या समोर मांडली त्या साधू पुरुषांनी. चित्रकेतूचं चरित्र मांडलं, पहा त्याला मूल बाळ नाही, मूल झालं तर सौकिमत सरापोटी त्याचं मूल मारण्यात आलं. अतिशय दुःख चित्रकेतूला झालं. पुन्हा वेन राजाचा, अंगराजाला वेन नावाचा पुत्र होता, अतिशय दुष्ट दुरात्मा निघाला, सर्वांना छळलं, कुटुंबाला, जगाला, सगळ्यांना छळलं. जे मग नसलेला बरा ना हे समजून सांगितलं तरी सुद्धा आत्मदेव ब्राह्मण मानायला तयार नाही. प्रवचन देऊ नका मला, मी बी उत्कृष्ट प्रवचनकार आहे. काय म्हणला तो? मी प्रवचन ऐकायचं नाही मला तुमचं, मला बी प्रवचन करता येतं. संततीबद्दल काही उपाय करता येत असेल तर सांगा, नाही तर जा आपल्या वाटेने. अरे बाबा, 7 जन्म त्यांनी पाहिलं, लगेच त्याचं नाव आणि सगळं विचारून 7 जन्म संतती नाहीये तुला. आता तर डोकं आपटायला लागला ब्राह्मण. म्हणला एका जन्माचं दुःख होतं ते बरं होतं, तुम्ही अजून 7 जन्माचं वाढवलं. 7 जन्म संतती नाही, अजून 7 जन्माचं दुःख वाढवलं तुम्ही. आता तर पायच सोडणार नाही. तुम्ही उपाय सांगा. ज्याची तुम्ही म्हणता 7 जन्म संतती नाही, तुम्हाला काहीतरी कळतंय. आता मी पाय सोडणार नाही, उपाय सांगा. तुम्ही संत बाय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप. अवतार तुम्हा धराया करणे, अवतार तुम्हा धराया करणे. उधाराया जान जाण जीवा, उधाराया जान जाण जीवा. तुम्ही संत माय बाप, 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 तुम्ही संत माय बाप. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. उपाय सांगा मला काहीतरी. वास्तविक पाहता पुत्र जर नसेल तर त्याची दुर्गती होते, त्याला त्या कुळामध्ये. हे म्हणणं बरोबर आहे, पण पुत्र मग संन्यासी ब्रह्मचारी यांचं काय? विचार केला पाहिजे ना लगेच. पुत्राशिवाय उद्धार नाही, पण संन्यासी ब्रह्मचारी सगळ्या अधोगतीला जातील ना. तर पुत्राशिवाय उद्धार नाही, बरोबर आहे, पण तो पुत्र कोणता? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या मी कैसे करू केव्हा गा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. बोधपुत्र तो तुमचा उद्धार करणार आहे. व्यावहारिक दृष्टिकोनातून म्हटलेलं वाक्य नाहीये. त्याची समजूत काढण्यानंतर तो ऐकायला तयार नाही. त्या महात्म्यानं त्या ठिकाणी त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं, हे फळ तुझ्या पत्नीला खायला द्या, तुझी इच्छा पूर्ण होईल. आनंदाने घरी गेला, पत्नीला बोलवलं. हे बघ, साधू पुरुषाने हे फळ दिले, आपल्याला संतती करता त्याची काही नियम आहेत, पथ्य आहेत, ती सांगितली. ते फळ खायला सांगितलं. ठीक आहे, मी खाते, शुचिर्भूत होऊन खाते, स्नान करून मग खाते. त्याला बाहेर जाऊ दिलं. धुंदुली स्वभावाने दुष्ट होती.
तिने विचार केला हे फळ खाल्ल्यानंतर मी गरोदर राहील, मला गरोदरपणाचा त्रास सहन करावा लागेल. मुलगा जर झालं, सरळ जर ते आलं बाहेर तर ठीक, आडवं आलं तर बाबा सांगायचे काही काही बहादर आडवे येतात, स्वतःही जातात आणि आईला सुद्धा मरणाच्या वाटेला घालवतात. असे आडवे आहेत काही काही. तसं झालं तर तेही यातना, पुन्हा बाळंतपणाच्या यातना झाल्या, गर्भवासाच्या झाल्यानंतर बाळंतपणाच्या यात्रा झाल्या. त्या गरोदर असताना जर त्या ठिकाणी मला जेवण जाणार नाही, उलटी होईल, त्रास होईल, कुणी चोर जर आलं तर मला पळता येणार नाही, नको नको हे फळ खायला. मग त्या ठिकाणी ते फळ तिने त्या ठिकाणी आपल्या बहिणीचा सल्ला घेतला. बहीण आली होती, तिला सांगितलं की असं असं आहे. ती म्हणली तिला बी एकच मुलगा होता बहिणीला, तिचा इच्छा प्रॉपर्टीवरती डोळा होता, म्हणजे हिला संतती नाही झालेली बरी, म्हणजे मग आपल्याला हिची प्रॉपर्टी मिळेल. म्हणजे माझा मुलगा तुला घे ना, तुझा काय माझा काय, माझा मुलगा मी तुला देईल, त्याच्या बदल्यामध्ये मला काही थोडेसे पैसे दे. त्यांच्यामध्ये तो सौदा ठरला. तोपर्यंत त्या ठिकाणी तिला मुलगा झालेला नव्हता, तीही बाळंत होती. त्याच वेळेपासून हिनं नाटक केलं, रोज 4 चिंध्या पोटावरती बांधायच्या तिच्याबरोबर. ती ज्या वेळेला बाळंत झाली त्यावेळेला हे मूल आपल्याला झालंय असं दाखवलं. अतिशय आनंद त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाला झाला. हो ना करता देव पावला. म्हटला बरं झालं. 4 महिन्याचा काळ लोटला. ज्या गाईला ते फळ धुंदुलीनं खाऊ घातलं होतं तिला बी सुंदर असं वास, त्या ठिकाणी सुंदर असा मुलगा झाला. मानव देहासारखा, मानव देहच घेऊन आलेला. फक्त त्याचे कान गाईच्या कानासारखे असल्यामुळं आता नाव ठेवायचं तर ते नाव ठेवायचं ठरलं तर पहिल्यांदा पहिल्या मुलाचं नाव ठेवत असताना काय नाव ठेवावं म्हणून धुंदुली म्हटली थांबा, तुम्हाला काय यातना झाल्यात, काय मला यातना सोसाव्या लागल्या, मी नाव ठेवणार, मला मुलगा झालाय. मग तिने त्याचं नाव आपल्या नावावरून धुंदुकारी असं ठेवलं. आणि गाईला जो मुलगा झाला त्या गाईच्या मुलाचं नाव आत्मदेव ब्राह्मणानं गोकर्ण असं ठेवलं. एक स्वभावाने अतिशय सुशील अशा प्रकारचा आणि एक अतिशय सुविख्यात तर एक अतिशय कुव्याख्यात अशा वाईट दुर्वर्णाचा. काही काही माणसं अशी असतात अभिमानाने सांगतात या पठ्ठ्याला असा जगात एकही नाद नाही का तो या पठ्ठ्याला नाही, म्हणजे यांचा अभिमान पहा. नरकाला जाण्याचा सुद्धा अभिमान आहे यांना सुद्धा. यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला थोडासा मोठा झाला, मोठा झाल्यानंतर त्या धुंदुकारीनं आई वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केला. संपूर्ण प्रॉपर्टी विकून टाकली. व्यसनी बनला. दुर्व्यसनी तर होताच. आत्मदेव ब्राह्मणाला कंटाळा आला. रे तो साधू पुरुष सांगत होता खरंच पोर नसलेली बरी, असली तर चांगली असावी. त्यांना आधी साधू तेच समजून सांगत होता पण बुद्धीला पटत नव्हतं. आता पश्चाताप दग्ध झालेला आहे. पुन्हा आत्महत्या करायला गेला. आधी आत्महत्या करायला गेला पुत्र नव्हता म्हणून, आणि आता आत्महत्या करायला गेला पुत्र नीट सांभाळत नाही म्हणून, त्रास देतो म्हणून. पुन्हा त्या ठिकाणी त्या आत्मदेव ब्राह्मणाला समजून सांगितलं गोकर्णानं. गोकर्णाने कालपर्यंत हलवायाच्या दुकानामध्ये पेढा बर्फी रूपानं होतं ते अन्न, आणि याच्या शरीराचा संघ झाला तर 4 तासामध्ये नाक दाबायची पाळी आली. म्हणजे माणसं आणि जनावर चारा खातात पण शेण सारवायला शेण कोणाचं वापरतात, काय भाषा होती महत्वाची पहा, जनावराचं का माणसाचं. आणि चांगलं कोण खातो, चांगलं तर माणूस खातो. पण असं जरी असलं तरी मानव देहच काय आहे, श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा. का तर या मानवाने जर करणी केली, काही कर्तृत्व केलं तर याचाच नराचा नारायण होण्याची रीत या नरदेहात आहे. सोनं तोलण्याकरता जे वजन आहे ते पितळाचं आहे का सोन्याचं आहे, बोला. अवघड नाही विचारलं मी काय तुम्हाला. सोनं तोलायला मोजायला जे वजन आहे ते पितळच आहे. दोन्हीची किंमत सारखी आहे का, या पारड्यातल्या सोन्याची आणि या त्या मापाची त्या वजनाची सारखी आहे का किंमत, किती फरक आहे. परंतु तेच पितळचं ते माप त्या सोन्याचं वजन करतं.
तसा नाशिवंत असणारा नरदेह अविनाशी परमात्मा जोडून देतो. नरदेह निधान लागले हाती, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवती हो म्हणताते होती, देवती हो म्हणताते होती, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे, तरी का चित्ती न धरावे. याच देहाला साधू संतांनी वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत. पहा कशा. याच देहाला घोंगडीची उपमा दिली माऊली ज्ञानोबा आहे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली वांगुली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. तुझी घोंगडी कशी बनलेली आहे? तुझं जे शरीर आहे षड्गुण ऐश्वर्य संपन्न आणि आम्हाला प्राप्त झालेलं 9 ठिकाणी फाटलेलं नवद्वारे पुरे देही. घोंगडीची उपमा दिली. तुकडोजी महाराजांनी या शरीराला कशाची उपमा दिली? माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो धोनी आला कोणी, हिला हो धोनी आला कोणी, हिला हो धोनी आला कोणी. माझी गोधडी झाली जुने, माझी गोधडी झाली जुने, हिला घेऊन आणा कोणी, हिला घेऊन आणा कोणी, हिला घेऊन आणा कोणी. ही धुतली या राजाने, ही धुतली या राजाने, सांगोने तिल्या बाळाने, सांगोने तिल्या बाळाने. हो हिला वळवू नका हो कोणी, हो हिला वळवू नका हो कोणी, हिला हो धोनी आला कोणी, हिला हो धोनी आला कोणी, हिला हो धोनी आला कोणी. माझी गोधडी झाली जुने, माझी गोधडी झाली जुने, हिला घेऊन आणा कोणी, हिला घेऊन आणा कोणी. कोणी आणा कोणी म्हणजे कशाची उपमा दिली? शरीरालाच बरं का. गोधडीची उपमा दिली. तिथे माऊली ज्ञानोबारायांनी घोंगडीची उपमा दिली, तुकडोजी महाराजांनी गोधडीची उपमा दिली. कबीरा जब हम पैदा हुए, जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया चदरिया झीनी रे झीनी झीनी, झीनी रे झीनी, के राम नाम रस झीनी चदरिया, झीनी रे झीनी, के राम नाम रस झीनी चदरिया, झीनी रे झीनी, राम नाम रस पीनी चदरिया, झीनी रे झीनी.
अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व की पूनी चदरिया, पांच तत्व की पूनी। 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे, मूरख मेली कीनी चदरिया, जीनी रे जीनी जीनी, राम नाम रस बीनी चदरिया, जीनी रे जीनी। अष्टकमल का चरखा बनाया म्हणजे मूलाधार चक्रापासून लिंगस्थानी, उदस्थानी मूलाधार चक्र, लिंगस्थानी स्वादिष्टान चक्र, नाभिस्थानी मणिपूर चक्र, इथे विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, आज्ञा चक्र, किती झाली पहा म्हणून 6 झाली। त्याच्यानंतर भ्रमरकुंभा आणि सहस्रदल चक्र ही पूर्वेकडची चक्र झाली, याचाच उल्लेख याच्यामध्ये केला। अष्टकमल का चरखा बनाया, पांच तत्व की भूमि, 10 मास बुनन को लागे, 9-10 मास बुनन को लागे, मूरख मेरी कीनी चदरिया, जीनी रे जीनी, राम नाम रस बीनी चदरिया, जीनी रे जीनी, राम नाम रस बीनी चदरिया, जीनी रे जीनी। अष्टकमल का चरखा बनाया, पंच तत्व की पोनी, 5 तत्वाची पोंगळी, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश। 9-10 मास बुनन को लागे, 9-10 महिने विणायला लागतात ही चादर देवरूपी। मूर्ख मैली किनी चदरिया, जय हो। जीनी रे जीनी, चादर ओढ़ शंका मत करियो, चादर ओढ़े शंका मत करियो, चादर ओढ़े शंका मत करियो, ये 2 दिन तुमको देनी चदरिया, 2 दिन तुमको देनी। मूर्ख लोग ये भेद नहीं जाने, मूर्ख लोग ये भेद नहीं जाने, दिन मैंने कीनी चदरिया, जीनी रे जीनी, ये राम नाम रस बीनी चदरिया, जीनी रे जीनी, ये राम नाम रस बीनी चदरिया, जीनी रे जीनी। चादर ओढ शंका मत कर, ही चादर वापरत असताना शंका घेऊ नको, संशय घेऊ नको। मनोनी संशयावनी थोर, अनेक नाही पाप घोर, हीच विनाशाची वाघोर प्राणी अस। चादर ओढ शंका मत कर, 2 दिन तुमको दीनी चदरिया, जीनी रे जीनी। 2च दिवसाकरता दिलेली आहे तुम्हाला, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र काय, शत गणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालक बिडारो क्षय, मध्ये बालक बिडारो क्षय, काय भजनासी उरले पाहिला, राम
तू ऐक मानवा भाई तू राम नाम घेई नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही म्हणे घोडे हत्ती याची क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती वेगवेगळ्या उपमा दिल्या पहिली उपमा घोंगडीची दिली दुसरी जी उपमा आपण पाहिली गोधडीची दिली तुकडोजी महाराजांनी तर कबीर महाराजांनी याला चादरीची उपमा दिली या देहाला अजून आपण जर पाहिलं देहदेवाचे मंदिर देहदेवाचे मंदिर देहदेवाचे मंदिर आत्मा परमेश्वरा देह देवाचे मंदिर पाहता उपमा काय काय त्या शरीराला अजून हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा सर्वा घटी राम देहाला कशाची उपमा दिली घटाची उपमा दिली हा उपमा काय दिली 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये क्षेत्र क्षत्रज्ञ योग म्हणून नाव आहे या शरीराला क्षेत्र असं नाव दिलं काय दिलं क्षेत्र म्हणजे जमीन आणि त्या क्षेत्रात राहणारा क्षेत्रज्ञ म्हणजे त्या जमिनीचा मालक इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते नाथ महाराज हरिपाठात म्हणतात क्षेत्र क्षेत्रज्ञात एक जाणता की ज्ञानी एका जनार्दनी हरी बोला या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातला भेद जाणण्याकरता परमार्थ करायचा आहे नुसते अर्धा किलोचे टाळ पाव किलो कुठून नाही आणायची देह आणि आत्मा या दोन्हीतला फरक जाणण्याकरता जन्मच्या जन्म ज्ञानाच्या द्वारामध्ये पडून राहतात मोक्ष देह आणि आत्मा एक आहे का देह वेगळा आणि आत्मा वेगळा शेंगदाण्याची भुईमुगाची शेंग आणि त्याच्यात असणारे शेंगदाणे दोन स्वतंत्र आहेत टरफल वेगळे आहे शेंगदाणे वेगळे आहेत तसा देह आणि देहातला आत्मा दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि जन्म जन्मांतर भोगून भोगून देहाचा आत्मा ही आपली भावना झालेली आहे
जंगम काय काय झाले, पण देह तादात्म्य सुटण्याचा उपाय नसल्यामुळं परमार्थाच्या शिवेवर सुद्धा नाही. आणि ग्रस्ताश्रमात असणारी माणसं देह आणि क्षेत्र, देह आणि आत्म्यातला भेद समजून सिद्ध पदाला प्राप्त झाले. ही भाताची लावणी केली जाते. याच्यामध्ये एक पेर भात असतो आणि एक असतं ते लाव भात असतं. पेर भात म्हणजे गहू पेरतो तसं पेरलं जातं, आणि लावडायचं भात ते त्या ठिकाणी जमीन भाजून काढायची उन्हाळ्यामध्ये, म्हणजे तण येऊ नये, त्याच्यामध्ये गवत येऊ नये, आणि नंतर असे भात असे टाकायचे. आणि ते उगवून आल्यानंतर, नंतर चांगला पाऊस झाल्यानंतर, चांगले एवढे मोठे झाल्यानंतर ते उपटून उचलून घ्यायचे, उपटून, आणि त्याचं चूड बनवायची, आणि नंतर दुसरीकडे त्याच ठिकाणी चिखल करून, गाळ करून त्याच्यामध्ये ते असे चूड लावायचे. याला लावणीचं भात असं म्हणतात. त्याला उत्पन्न जास्त असतं लाव भाताला, पेर भातापेक्षा. कबीर महाराज साधना करत असताना त्या ठिकाणी ते भातशेती लावून करणारे लोक होते. ते विचारतात, महाराज तुम्ही डोळे दाखवून काय करता? म्हणले तुम्ही जे करता तेच मी करतोय. म्हणले कसं काय? तुम्ही काय करता? तेच मी करतोय. म्हणजे इधर से उखाड़ता हूं और इधर लगाता हूं. म्हणजे इकडून काढतोय आणि इकडे तुम्ही लावताय ना हे भात. इधर से उखाड़ता हूं और इधर लगा, वही मैं भी कर रहा हूं. जी वृत्ती देहाशी तादात्म्य पावलेली ती काढून मी आत्मस्वरूपाकडे लावतो. याला साधना म्हणतात. आणि ही साधना महावाक्याशिवाय तुमचं देह तादात्म्य जाणार नाही. आणि त्याच्याकरताच श्री गुरुला शरण जायचं. कौन बतावे बात गुरु बिना, कौन बतावे बात, बड़ा बिकट यमघाट गुरु बिना कौन बताए बात. हे सोडून दुसरं काही सांगत असेल तर गुरुपदाला योग्य नाही. ते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांचा हा संवाद आहे. भूपत होकर प्रगट भये, जावे मथुरा काशी. इथं मुक्त होऊन मथुरा काशी मध्ये निघणारे महाराज आहे, प्रगट होणारे. तो भी कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. एवढे जरी येत असेल तरी कच्चाच म्हणले, कच्चं मडकं म्हणले. मंत्राने कुंडलिनी जागृती करणारे संप्रदाय आहेत. मुंबईमध्ये बोर्ड लागतात, मंत्राने कुंडलिनी जागृती. त्याच्याही बद्दल म्हटलं मच्छिंद्रनाथांनी, कुंडलिनी को खूप चढावे. मुलाधार चक्राच्या ठिकाणी सुप्त असणारी कुंडलिनी शक्ती ब्रह्मरंध्र स्थानापर्यंत आणण्याचं काम करतात. कुंडलिनी को खूप चढावे, ब्रह्मरंध्र ले जावे. चलता है पानी के ऊपर, मुख बोले सो बोले, तो भी कच्चा बे कच्चा. पाण्यावर जरी चालत असेल कुंडलिनी जागृत चिन्ह म्हणजे आपण आपणाला ओळखणं, मी कोण आहे, स्वस्वरूपाची प्राप्ती, मी आत्मा ब्रह्म आहे, तो सच्चा आहे, ते पक्क मडक आहे. हेच ज्ञान नव्हतं म्हणून ज्याच्या ताटात देव जेवत होता आणि कीर्तनात नाचत होता त्याला कच्च मडकं ठरवलं होतं संतांच्या सभेत. आणि विश्वभा खेचरांना शरण गेल्यानंतर ह्याच क्षेत्रज्ञाचा फरक समजून घेतला. याच अर्थाने त्या ठिकाणी म्हटलेले, चिंचेच्या पानावर उभविले, चिंचेच्या पानावरी उभारिले देऊळ, आधी कळत मग पायाले. चिंचेच्या पानावर उभारिले देऊळ, आधी कळत मग पायाले. देव उतरू गेलो तव देऊळ उडाले, पर्यची Jesus.
प्रकारातले हे अभंग आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य आपले ज्ञानेश्वर महाराज लंगोटे यांनी याही अभंगावरती चिंचेच्या पानावर आपल्याकडे चिंतन मांडलं होतं सुंदर. आणि त्या दिवशी आपण अण्णांच्या तिथे गुरुवर्य प्रकाश महाराजांच्या माध्यमामधून आपण हे चिंतन ऐकलं. ही सगळी या देहाला हुकूम आहे. चिंचेच्या पानावर काय वडाच्या पानावर एक उभविले देऊळ आधी कळस मग पायारे असा आहे अभंग तुम्ही म्हटलं माऊलीच. तर मग आता त्या वडाच्या पानावरती एक देऊळ आहे तुम्ही पाहिलं का? लाल असतं बघ असं एक वरती त्याच्यावर लाल, त्याला काय म्हणतात? वडांगळ म्हणतात त्याला. पिंपळाचं पिंपळाच्याही पानावर असतं, वडाच्याही पानावर असतं. आता याच्यामध्ये पहिली पानाची निर्मिती आहे का वरती जी आहे त्याची निर्मिती आहे? पहिल्यांदा काय कळस आहे, त्याला कळस म्हणलेलं आहे. वरचा जो आहे आधी कळस आणि मग पायारी, कारण त्यात बी आहे. त्या वडाचं पिंपळाचं बी ते लाल दिसतं ना वरती, त्याच्यामध्ये बी असतं. मग बी आधी आहे, त्याच्याशिवाय झाड नाही झालेलं. मग कळस आधी आहे पायानंतर आहे हे समजतं की नाही? त्याच्यामध्ये त्यातलं बी जे आहे ते वर आहे, कळसाच्या स्थानी आहे. म्हणजे कळस आधी आणि पायानंतर आहे, पान नंतर आहे. त्याच्या पायाला फाउंडेशनला पान आहे ना, मग अगोदर काय आहे? कळस आहे आणि पाया नंतर आहे. आणि हे बी ह्या बी तेवढ्याच तसंच आहे. आधी कळस म्हणजे शरीर आईच्या गर्भामध्ये आपला देह तयार होत असताना त्या ठिकाणी पहिल्यांदा काशाची निर्मिती होते? या मडक्याची. आणि त्याच्यामध्ये कुटस्थ स्वरूपामध्ये आत्मा असतो. आईचाच आत्मा त्याच्यामध्ये प्रवेश करतो आणि मग त्या मांसाच्या गोळ्यामध्ये प्राणवृत्ती येणं, त्याची ती वाढ होणं, त्या प्रत्येक महिन्यामध्ये कसं स्थित्यंतर होतं गर्भगीतेमध्ये सुंदर असं वर्णन केलेलं आहे. 7व्या महिन्यामध्ये तिचा प्राण आणि त्याचा टाळू फोडून त्याच्यामध्ये प्रवेश करतो. आत्मा तर दोघांचा एक आहेच आहे, तो जाणे येण्याचा आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. अशा पद्धतीच्या अनेक उपमा या देहाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. एका ठिकाणी एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. मुख्य धागा एकच असतो, तो सुखाचा एकच धागा आहे. पण बाकी आडवे तिडवे धागा दुःखाचे जे आहेत ना, की अनंत दुःख आहे. या शरीराला पुन्हा वस्त्राची उपमा दिली. काय म्हणते? आंघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा, कपड्यासाठी करसी नाटक 3 प्रवेशाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याची. 3 अंक प्रवेशाचे, 3 अंक आहेत प्रत्येकामध्ये. बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. याला सुद्धा जरतारी अशा कपड्याची त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. मग या ठिकाणी आपण गोपीचंद राजा एक वेळेला स्नान करत असताना नवनाथ ग्रंथामध्ये कथा आलेली. राजपिंड असं त्याचं स्वरूप, दोरापान असा देह, कमवलेलं शरीर. आणि त्याची माता मैनावती गोपुरामधून पाहत असताना तिला वाईट वाटलं त्याचा देह पाहून आणि ती डोळ्यातून अश्रू आले. अजून स्नानाला सुरुवात करायची. चौरंगावर राजाला बसवले. राण्या स्नान घालणार आहे आणि तेवढ्यात आपल्या अंगावर कुठून पाणी पडलं? आकाशामध्ये तर ढग नाही, म्हणून सहज वरती पाहिलं. आईच्या डोळ्यात अश्रू. धावत गेला आणि सांगितलं, आई त्या बोटाने कोणी तुला जर असं वाकड्या बोटाने पाहिलं, असं बोट दाखवलं असेल तर त्याचा हात चाटून टाकील. वाकड्या नजरेनं पाहिलं असं तुझ्याकडे त्याचे डोळे काढून टाकील. असा चक्रवर्ती सम्राट तुझा पुत्र असताना तुला वाईट कशाचं वाटलं? कुणी दुःख दिलं सांग मला? बाळ, मला दुःख द्यायला तुझ्यासारखा पुत्र असल्यानंतर कोण समर्थ आहे या विश्वामध्ये?
पण मला वाईट याचं वाटलं की तुझ्यासारखाच राजबिंडा आणि देह तुझ्या पित्याचा होता. साधू संतांचं ऐकलं नाही आणि काळाच्या ओघामध्ये त्यांनी तो देह गमावला. तुझं सुद्धा आयुष्य व्यर्थ चाललंय, त्याचं सार्थक तू केलं नाही याचं मला वाईट वाटतंय आणि म्हणून मी रडते. अशा प्रकारच्या माता होत्या. चला या ठिकाणी आत्मदेव ब्रह्मणाने याचा विचार केला. गोकर्णाने विचार समजून सांगितला, महत्व सांगितलं या देहाचं. भगवत चिंतना करता त्यांनी त्या ठिकाणी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि चिंतन करण्याकरता वनामध्ये निघून गेला. वडील निघून गेले. गोकर्ण बी म्हणला आपण या ठिकाणी त्याच्या आईनं त्या धुंदुलीनं सुद्धा याच्या त्रासापायी रात्रीच उठून एका विहिरीमध्ये प्राण दिला, जीव दिला. गोकर्ण म्हणला या दुष्टाच्या संगतीत आपण राहणं बरोबर नाही. तोही तीर्थयात्रेला निघून गेला. आता याला मोकळं रान झालं. धुंदुकारीला 5 विषयांच्या नादाला लागला होता. 5 विषयांच्या नादाला म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध अशा 5 प्रकारचे विषय आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही त्या ठिकाणी बापकमाई होती ती गमवून बसला, काही राहिलं नाही. लोभी असणाऱ्या त्या स्त्रियांनी त्याला चोरी करायला प्रवृत्त केलं. चोरी करून आणायचा आणि त्यांना ते धन द्यायचा. एक दिवस राजवाड्यावरच दरोडा टाकला आणि तिथून ते धन रत्न बहुमूल्य हार त्यांना आणून दिल्यानंतर त्यांनी विचार केला एक दिवस तरी याची चोरी पकडली जाईल आणि त्याबरोबर आपल्याकडे हे धन आले त्याचा शोध होईल आणि आपल्यालाही शिक्षा होईल. हे धन आपल्याला आयुष्यभर पुरेल, चिंता नाही. आता याची आपल्याला आवश्यकता नाही, आपण याला मारून टाकू. रात्रीच्या वेळेला तो मद्यपान गेलेल्या स्थितीमध्ये त्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. पण दुष्ट माणसं सहसा लवकर मरत नाही. एक तळमळून तडफडून मरतात. लवकर त्यांचा जीव जात नाही. कशात अडकलेला असतो. देहातल्या प्रत्येक ग्रंथीत अडकलेला असतो. बाहेरच्या वस्तुमात्रांमध्ये अडकलेला असतो. लवकर जीव जात नाही त्यांचा. असंत चित्त असतात, लवकर मरत नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याला त्या कोटला बाजेला बांधून टाकला. त्याच्या तोंडामध्ये इंगळ कोंबले. तडफडून धुंदुकारी मेला. आणि अशा प्रकारचा मृत्यू आल्यामुळे तो पिशाच योनीला प्राप्त झाला. महाभयानक असा पिशाच योनीला प्राप्त झाला. कालांतरानं सर्व तीर्थयात्रा करत गईला गेलेला असताना हा गोकर्ण त्याच्या गावची काही माणसं त्याला तिथे मागून आलेली नंतर भेटली. त्यांनी सांगितलं अरे तुझा भाऊ मेला म्हटले धुंदुकारी, त्याच्याकरता इथे काहीतरी श्राद्ध कर. गयेमध्ये श्राद्ध केल्यानंतर त्या जीवाला मुक्ती प्राप्त होते. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्रिवेणीचे श्रावण अखंडित करा, काशीवासी मरा, ज्ञाने विन नाही तया गती. त्यांना गती नाही बरं का, फक्त तुम्ही परमार्थाला प्रवृत्त व्हावं म्हणून प्रवृत्ती मार्गीयांना सांगितलेली ही गोष्ट आहे की बाबांनो काशीमध्ये जर मृत्यू आला तर भगवान शंकर कानामध्ये रामनामाचा जप सांगतात, तुमचा उद्धार होतो. म्हणजे ते इथेच परमार्थाला लागतात आणि नंतर पुढे उद्धार होणारच त्यांचं नाम स्मरण केल्या. परंतु माऊली ज्ञानोबा इथे म्हणतात त्रिवेणीमध्ये अखंड जरी स्नान केला आणि काशीमध्ये जरी मेला तरी पण ज्ञान नाही झालं ना तुम्हाला तर तुम्हाला गती नाही. संतांचं म्हणणं ती प्रवृत्ती मार्गीयांना प्रवृत्त होण्याकरता आहे, पण निवृत्ती मार्गीयांना त्या ठिकाणी जो उपदेश येतो वेगळ्या प्रकारातला आहे. अरे म्हणजे तो पुन्हा आला, आपल्या घरी आला. रात्रीच्या वेळेला अंगणामध्ये बाहेर झोपलेला असताना त्या ठिकाणी चित्रविचित्र आवाज तो पिशाच्य करायला लागला. त्याला घाबरवू लागलं. कधी मेंढा व्हायचं, कधी त्या ठिकाणी बैल व्हायचं, कधी काय काय रूप धरायचं. गोकर्ण अजिबात घाबरला नाही. जे सज्जन माणसं आहेत, सच्चरित्रशील आहेत, आत्मविश्वासी आहेत, परमार्थी आहेत, ते कधी कोणाला घाबरत नाही. काळाला घाबरत नाही तर भूताला काय घाबरत. कोण आहेस तो त्याने विचारलं. तो म्हणला तसं काही बोले ना, दिसायला तर काही दिसेना. हातामध्ये पाणी घेतलं, त्या दिशेने टाकल्याबरोबर तो मोठ्याने ओरडला, किंचाळला. कारण एका नामधारकाच्या
हाताचा स्पर्श त्या पाण्याला झाल्यामुळं त्या शक्तीनं त्याच्यावर प्रयोग केला आणि मग तो बोलायला लागला, अरे रे गोकर्णा, मी तुझा भाऊ धुंदुकारी, मला पिशाच योनी प्राप्ती झाली रे, माझा उद्धार कर. गोकर्णानं सांगितलं, अरे गयेला मी तुझ्या नावाने श्राद्ध घातलं तरी तुझा उद्धार झाला नाही झाला. म्हणजे माझी कर्मच तशी बलवत्तर आहेत. मग एवढं केल्यानंतर आता त्याच्या उद्धाराचा प्रयत्न करण्याकरता ठीक आहे, मी उद्या प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी त्रिकाळ संध्या करणारा हा गोकर्ण यांनी सूर्यनारायणाला त्या ठिकाणी आवाहन केलं. ब्राह्मण वेशामध्ये सूर्यनारायण प्रगटले. माझ्या भावाचा उद्धार करण्याचा मार्ग सांगा. सूर्यनारायणाने सांगितलं, श्रीमद भागवत कथेचं आयोजन करा. श्रीमद भागवताच्या कथेचे श्लोक त्या पिशाच्याच्या कानावर पडल्यानंतर त्याचा उद्धार होईल. गोकर्णानं आपल्या अंगणामध्ये मंडप टाकला, घराच्या दरवाजामध्ये मंडप टाकला. गावातील नातेवाईकांना, गावातल्या लोकांना आमंत्रण दिलं. उत्कृष्ट असा श्रीमद भागवत सप्ताह केला की श्रवण करण्याकरता हे पिशाच्य यायचं. बाजूलाच वेळूचं वन होतं, असं त्याला बसायला स्थिर व्हायला जागा नाही. त्या एका वेळूमध्ये ते जाऊन बसलं आणि त्यानंतर ते रोज एक दिवस, जसा एक दिवस गेला की एक कांड, असं 7 दिवसाला 7 कांड नष्ट झाली. 7व्या दिवशी दिव्य स्वरूपामध्ये पुढे उभा राहिला. स्वर्गामधून विमान आलं त्याला नेण्याकरता. हे श्रीमद भागवताच्या कथेचं काय आहे? श्रीमद भागवत संदेहाच्या सुटाव्या कथेमध्ये सुद्धा एक मतितार्थ आपल्याला सांगितलेला आहे, उपदेश केलेला आहे. काय? तुंगभद्रा नदी म्हणजे कोणती नदी? भद्रा म्हणजे कल्याण करणारी, अत्यंतिक कल्याण करणारी अशी तुंगभद्रा. तुंग म्हणजे विख्यात, व्यापक, विशाल, आणि भद्रा म्हणजे कल्याण करणारी, म्हणजे नरदेहालाच तुंगभद्रा म्हणते. या तुंगभद्रा नदीच्या काठी असणारा जीवात्मा म्हणजे आत्मदेव ब्राह्मण आहे. आणि दुष्ट वृत्ती जी आहे ती धुंदुली आहे. तिला होणारा दुर्वासना हा धुंदुकारी आहे, आणि जी सद्वासना आहे तो गोकर्ण आहे. आणि श्रीमद भागवताची कथा जर त्या ठिकाणी श्रवण केली तर त्या ठिकाणी जसं त्या 7 कांड एक दिवस नष्ट होऊन त्याला उद्धार झाला, तसं आपल्यामध्ये सुद्धा ज्या गाठी आहेत अंतःकरणामध्ये दिलेल्या, बऱ्याच गाठी आहेत, बऱ्याच जणांबद्दलच्या, बऱ्याच गोष्टींच्या, या सगळ्या गाठी नष्ट होतात. विद्यते हृदय ग्रंथीस छिद्यते सर्व संशय हा विवेक चुडामणी. की हृदय ग्रंथीचं, रुद्र ग्रंथीचं, अंकार ग्रंथीचं भेदन झालं, बस धुंदुकारी जसा मुक्त झाला तसे तुम्ही सुद्धा मुक्त स्थितीला प्राप्त होता. तुमची मूळचीच मुक्त स्थिती तुम्हाला प्राप्त होते. बंधनापासून उकलल्या गाठी मग देता आली मिठी सावकाश. परमात्म्या चरणावरती तुमची घट्ट मिठी न पडण्याचं कारण आतमध्ये असणाऱ्या गाठी, आणि ह्या गाठी सुटल्यानंतर त्याच्या चरणावर घट्ट मिठी पडते. असा हा श्रीमद पद्मपुराणाच्या अंतर्गत हा भाग आहे. घेता नाम विठोबाचे पर
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे ऐसा नामाचा महिमा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिरला झाली सीमा वेद शिरला झाली सीमा घेता नाम 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 विठोबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे घेता नाम विठोबाची पर्वत जळतील पापाची. भगवंत उद्धवाला सांगतात माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापाप ते मुंगी बापुडी नामा पुढे त्यावया त्याचे आणि निज शक्ती असेना. माझे नाम उद्धवा ब्रह्मास्त्र सारखं आहे. एक ब्रह्मास्त्र टाकलं तर त्रिभुवनाचा नाश होईल एवढं ब्रह्मास्त्रामध्ये सामर्थ्य आहे. नाम ब्रह्मास्त्र सारखं आहे आणि किती मोठं महापातक जरी असलं तरी ती मुंगी सारखं आहे. नामासमोर ती काय टिकणार आहे. किती गॅरंटीचे बोललेत संत मंडळी. असं आहे म्हणजे माझं. त्यानंतर प्रथम स्कंदामध्ये जे तुमचे पुराणाची जी 10 लक्षणं आहेत सर्ग विसर्ग मन्वंतर ईशानो कथा ऊती अशी ही 10 लक्षणं जी आहेत त्याच्यातलं आश्रय तत्व हे 10वं तत्व आहे. आणि हे आश्रय तत्व जाणण्याकरता हा सगळा विचार ज्याच्यामध्ये ही 10 लक्षणं युक्त आहेत त्याला महापुराण असं म्हणतात. 5च लक्षणं असतील तर त्याला उपपुराण असं म्हणतात. पहिला जो त्या ठिकाणी स्कंद आहे प्रथम स्कंद हा याच्यामध्ये अधिकारी सांगितलेला आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये साधन सांगितलेले आहे आणि तिथून पुढे ही जी 10 लक्षणं आहेत ती पुढच्या 10 स्कंदांना म्हणजे अशी 12 स्कंदांना 12 लक्षणांनी 10 लक्षणांनी युक्त असणार असं ही श्रीमद भागवत कथा नामदेवराय सुद्धा सांगतात. जर त्या ठिकाणी आपण भागीरथीला स्नान करायचं ठरलं तर तिथे जायला अतिशय श्रम आहे. पण इथे या कथारूपी भागीरथीमध्ये स्नान करणे याच्यामध्ये बुडी दिली तर अतिशय सोपं आहे. कथा भागीरथी स्नान जे करीती कथा भागीरथी स्नान जे करीती त्याचे उद्धाराची त्याचे उद्धाराची कथा भागीरथी साजे करी कथा भागीरथी साजे करी त्याचे उद्धाराची पुरवते त्याचे उद्धाराची पुरवते. करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करता उत्तर कोणी प्रश्न करेल आणि त्याचं उत्तर या कथेच्या द्वारे जो कोणी सांगेल त्याच्या पुण्याला पार नाही. कथा भागीरथी स्नान जी करती या कथारूपी भागीरथीमध्ये जे स्नान करतात तयांचे उद्धरती पूर्वजती त्यांचे पूर्वज जर नरकाला किंवा वाईट गतीला गेलेले असतील तर त्यांच्या वंशजांनी ही भागवत कथा जर केली तर त्यांच्या सगळ्या गुणांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य या श्रीमद भागवत कथेमध्ये आहे. भागीरथी स्नाना श्रम लागे फार. भागीरथी नदीमध्ये स्नान करायला जर हिमालयामध्ये जायचं म्हणलं तर अतिशय श्रम आहे कष्ट आहे. भागीरथी स्नाना श्रम लागे फार करावे एकाग्र मन येथे
पण इथे मात्र किती सोपं आहे. फक्त मन एकाग्र करायचंय एवढंच आहे ना. अजून काय करायचंय का तुम्हाला? फक्त मन एकाग्र करून ऐकायचंय बस. नामा म्हणी ऐसे बोले भागवत शुक सांगत से परीक्षिती. अशी ही भागवत कथा आहे. रम्य अशी, सुमधुर अशी. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद्रव संयुतं. कशी आहे? निगमरूपी वृक्षाला लागलेलं हे भागवत रूपी फळ आहे. कालच आपला विषय झाला. वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ आत्माराम मुनी सफळ सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी की अगहरणी भवजल तरणी की पतिता आरती करू तुझ भगवन. वेद तरुला लागलेलं सुमधुर असं हे फल आहे. निगमकल्प तरोर गलित फलम शुकमुखाद अमृत संयुतम. अमृत युक्त असं आहे. आणि तुम्ही म्हणाल हे फळ झाडावरच पडल्यानंतर त्या ठिकाणी तर त्याचं सगळं खराब होऊन जाईल. नाही नाही नाही, तसं होणारच नाही. हे फळ कसं खाली आले ते पहा म्हणे की हे महाविष्णू रूपी एक फांदी होती वृक्षाची. तिथून ते पडलं, त्याच्या खालच्या फांदीवर पडलं, ब्रह्मदेव रूपी खांदीवर पडलं. ब्रह्मदेव रूपी खांदीवरून पडलं, अत्रि ऋषी रूपी खांदीवर पडलं. या पद्धतीनं इथपर्यंत आलं. पडायचा प्रश्नच नाही. आजही 5,500 वर्षापूर्वीचा शुकतालला जर तुम्ही वृक्ष पाहिला, काय भव्य दिव्य 5,500 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याच्या फांद्या जर पाहिल्या तर बदामाच्या झाडाच्या कशा एका खाली एक असतात तशा एकाच्या खाली एक. हे प्रतीक दाखवलेले आहे की या पद्धतीनं तिथून हे फळ इथपर्यंत आलेलं आहे. हे भागवत रूपी चतुश्लोकीचारी भागवत हे परंपरेनं प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं वर्णन ज्याच्यामध्ये आहे ते श्रीमद भागवत कथा आहे. आरती निगमरूक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. आरती निगमरूक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. नारद कथा साधु सोनी परीक्षिती कवला तुम करणी. विरागी सर्व त्याग सोनी कटी अवतार कथावरणी. गुरुमय संग पडला विजयते करती नित्य भोगा. सुखाची रुची पडेल परी जय रुची धारा. पुराण सुख करतो तारा. आरती निगमरूक्ष सारा भागवत संज्ञा भवपारा. आला ध्रुवत पेपरी ऋतुप्राचीन परिचारी. प्रियवत वनवा कांडारी पहिया काळ क्रोध बदला. नरक भज आरती निगमरूक्ष सारा निगम वृक्ष आगम आणि
आणि निगम. आगम म्हणजे धर्मजिज्ञासाचं ज्ञान, निगम म्हणजे ब्रह्मजिज्ञासा, ज्याच्यामध्ये ब्रह्मजिज्ञासा आहे. ब्रह्म काय, ब्रह्म कौन, ब्रह्म का घाट कौन, ब्रह्म का कपाट कौन, किसमें कौन समाया, इतना नहीं समझा. तर शिवीर दिली कबीर महाराजांनी, त्यांनी दिली. मग मला काय बोलायला हरकत, इतना नाही समजा तो महाचुदाने को नरदिया पाया, त्यांनी दिली तुम्हाला द्यायला काय हरकत आहे. काय वाटायचं कारण नाही त्याच्यामध्ये. हा संत भक्तिवी न पशु कशाशी वाढणार, सतवी नाही गेला कैसा नाही. काय बाय गेली होती उठापाशी, हरी नाही मुखाशी आली मुडा. संतांचा हा विकरवळ आहे. तर त्या भाषेत सांगितल्याशिवाय त्यांना कळतच नाही, तर त्यांनी काय करावं. उच्च भाषेत कळत नाही तर खालच्या स्तरावर एवढ्या पद्धतीने आली. तयांचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होती ते. त्यांनी शिवी दिली तरी आपला उद्धार होईल. मग कारण ते परिपूर्णपणे त्यांचा जो शरीर आहे सच्चिदानंद स्वरूप झालेलं असतं. आणि हे आपला उद्देश तोच आहे. कृष्णाचं स्वरूपही तेच आहे. कालच पहिल्यांदाच या श्लोकाने आपण सुरुवात केली. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद स्वरूप असा असणारा कृष्ण आणि त्याचे उपासक आहोत. व्यासमहर्षी सांगतात माऊलींचं स्वरूप तेच आहे. आरतीमध्ये जे सांगितलेले ते आरती ज्ञान राजा महाकैवल्य. महाकैवल्य म्हणजे सच्चिदानंद स्वरूपच म्हणजेच महाकैवल्य. तुकोबारायांचे ते स्वरूप आहे. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. सच्चिदानंद स्वरूप त्यांचे. आणि तुम्हाला आपल्याला तेच पद प्राप्त करायचे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद सच्चिदानंद पदवी घेणी धन्य आम्ही जन्मालो दासविठोबाची झालो. भगवंत उद्धवाला सांगतात, नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, मनुष्य देहाचे निदाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिलेलासे. करा चौकशी संपूर्ण देशभरामध्ये कुठे एखाद्या संस्थेत बोर्ड लागला असेल तर मलाही सांगा, येथे सच्चिदानंद पदवी मिळेल म्हणून. वेदांताचार्य, वेदांत वाचस्पती, कीर्तन केसरी, महामंडलेश्वर, भरपूर पाहिजे तेवढ्या पदवी आहेत. आणि एवढी मोठी पदवी दिलेली असताना मी आम्ही महामंडलेश्वर पदवी घ्यायला निघालो. हा अपमान आहे साधूचा, हा संप्रदायाचा अपमान आहे. सच्चिदानंद पदापेक्षा मोठी पदवी कोणती आहे का? बरं, महामंडलेश्वर पदाची लक्षणं काय? संन्यासाचं पद आहे ते. पुन्हा कपडे घालायचे नाहीयेत महामंडलेश्वर पदवी घेतल्यावर.
काय काय विचार काय? कुठे जायची बरी तयारी चालली? सांगा ना मला, कुठे जायची तयारी? काय लागतं महामंडलेश्वर पदवी? मूर्खातल्या मूर्खाला मिळेल. कुंभमेळ्यामध्ये तुम्ही फक्त चला कोणाला पाहिजे 5 लाख रुपयाला घेऊन या, आणि आखाड्यामधून तुम्हाला 10 मिनिटाच्या आत तुम्हाला कुंभमेळ्यामध्ये पदवी मिळवून देतो. नाही दिलं तुम्हाला पाहिजे का? बरं आज देऊन टाका चेक, माझ्याकडे देतो तुम्हाला. अरे मी तेच सांगतो, एवढी मोठी पदवी त्या साधून दिलेली आपल्याला. सच्चिदानंद पदवीपेक्षा मोठी पदवी कोणती नाही. ही सगळी पद त्याच्यानंतरची, त्याच्या खालची सगळी बुद्धीच्या पातळीवरची ही सगळी इथली पद आहेत. ही सच्चिदानंद आत्मस्वरूपाला उद्देशून म्हटलेलं पद आहे. सच्चिदानंद पदत्रय विवरण म्हणून अमृतानुभवामध्ये एक प्रकरण आहे, वाचा. आणि ती पदवी या महात्म्यानं श्रीपाद बाबा रामदास बाबांनी तुम्हाला दिली. याच्यापेक्षा मोठी पदवी ती काय? असं हे श्रीमद भागवत शास्त्र निर्माण ज्या व्यास महर्षींनी केलं, त्यांनी ह्या शास्त्राचा प्रचार प्रसार करण्याकरता असा एखादा पुत्र आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. कोण प्रचार प्रसार करेल? म्हणजे बाबांनी सांगितलं आपला कामधंदा करून परमार्थ करा, तेवढंच करा, तुमचा परमार्थ होईल. जगाचा उद्धार होण्याकरता त्याग पाहिजे, घरदार सोडावं लागत. वार्ता करू नका तुम्ही यांच्या उद्धाराचा. त्याग असेल तरच घडेल, अन्यथा नाही. आणि ज्याच्यामध्ये त्याग आहे असा पुत्रच या भागवत धर्माचा प्रचार प्रसार करू शकतो. कामधंदा करून परमार्थ करणारा नाही करू शकत. मग असा पुत्र प्राप्त होण्याकरता असा कोण आहे? तर म्हणजे भगवान शंकरासारखा एकही विरक्त पुरुष नाही. साधना केली, तपश्चर्या केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. सांगितलं माझ्या पोटी पुत्र रूपाने या श्रीमद भागवत शास्त्राची केलेली निर्मिती, त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे. नको बाबा, या भीतीने तुम्ही स्मशानात राहतो. हे जगातले लोक लई वाईट, लई वाईट, किती वाईट. आता तुम्ही पाहताय 2 दिवस काय चालले, 1 महिन्याभरापासून काय चाललंय. त्या डॉक्टर बंगालमध्ये डॉक्टर श्रीवरती झालेला अन्याय अत्याचार, 4 वर्षाच्या बालिकेवर झालेले अत्याचार हे पाहिल्यानंतर मला वाटतं नको ह्या दुनियेमध्ये. किंवा जेव्हा कालच म्हणलो कशाला हे दुनिया ठेवली, नष्ट करून टाकवावं. पण तरीही तो नष्ट करत नाही. त्याचं कारण एक जरी पतिव्रत आणि एक जरी महात्मा या जगामध्ये असेल तर भगवंताचे सामर्थ्य नाही हे जग नष्ट करण्याचे नाही. असं भाग भगवान शंकर प्रसन्न झाले म्हणजे नाही हो. कोळशाच्या खाणीत काम करायचं म्हणल्यावर तुकडे आणि काळ होणारच. मला या जगामध्ये यायचंच नाही. मी बरं आहे आपलं एक प्रश्न जाईल. प्रवृत्ती तरुच्या तटी, निवृत्ती फळाच्या कोटी, ये मार्गीचा कापडी महेश्वाजुनी. किंवा करिता तापसांची कडसनी, कवना जवळी ठेवी जे शुळपानी, तोही माथा पायवनी वंदन करतो. शंकर घाली लोटांगण, इतरांचा पाड कोण, काळे तुम्ही गर्वे जाता, हरिचरणी ठेवा माथा. हा पहिला वारकरी पंढरपूरचा भगवान शंकर. मग बाकीचे पण पहिला वारकरी आहे. आणि ह्या भगवान शंकराला प्रसन्न केल्यानंतर तो म्हटला ठीक आहे, जगत उद्धाराचे करता मला थोडा त्रास आहे ना तरी चालेल, येतो. पण व्यासांच्या अंतःकरणाने कामभाव निर्माण करायचं सामान्य गोष्ट नाहीये. प्रमलोच्या नावाच्या अप्सरेला पाठवलं आणि तरी कामभाव व्यासांमध्ये निर्माण होईना. कसा तरी बळच त्यांनी शंकरांनी सगळ्यांनी संकल्प शक्ती तीव्र केली देवतांनी. आणि त्या तीव्र शक्ती इच्छाशक्तीचा परिणाम थोडासा परिणाम व्यासांवरती झाला. त्या अप्सरेकडे पाहून वीर्यस्खलन झाल्यानंतर अरणीमध्ये, म्हणजे ती अग्नी जी होती होमकुंडाची, त्या अरणीमध्ये पडलं. अरणी माता म्हणतात तिला. आणि तिच्यामध्ये त्या ठिकाणी तो गर्भ संभवला. भगवान शंकराने त्याद्वारे त्यात प्रवेश केला. 12 वर्ष त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये वर्णन आलेलं आहे त्याचं. बामणाचे पोरे एक खेळासी झाले, बामणाचे पोरे एक खेळासी झाले, बामणाचे पोरे एक खेळासी झाले, बामणाचे पोरे एक खेळासी झाले. 12 वर्ष पाले रे, 12 वर्ष झाले रे,
भंडारा घोराडा भामचंद्र डोंगरावर जायचे त्या संसाराच्या भीतीने. कोणीतरी तिथेही यायचं डोकं खायला त्यांचं. त्यांना मग म्हणायचं महाराजांनी, प्रपंचाच्या विषयी नका वधू आम्हापासी, नका वधू आम्हापासी. अरे त्याचा काटा आला म्हणून इकडे आलो, तुम्ही इकडे बी चालले आमच्या मागे. यांना फक्त विचारावं महात्म्याने कसं काय बरं चाललं काय, यांचंच ऐकायचं, महात्म्याने पुढे बोलायचंच नाही. ते पटकन त्यांना माहिती यांचं रामायण चालू झालं का आपल्याला काय हे ऐकणार नाही. मग त्यांचं नुसतं बरं आहे म्हणपर्यंत तर यांनी लगेच सांगायला सुरुवात करावी. एवढा वेळ सुद्धा मध्ये बाबा जाऊ देत नव्हतं. नाही तर मग जरा थोडस थांबलं, यांचं रामायण चालू झाल्यावर बाबाला बोलून देतील काही. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिता पांडुरंगा शुद्ध रंग बाबी रंगा. आले बाहेर आणि पळायला सुरुवात केली. नको याचा वारा लागायला. जसं मृग नक्षत्राचा पाऊस पडल्यानंतर जमिनीचा जो एक सुगंध सुटतो आणि वासरं ही गोरी छोटी छोटी हुंदडतात तिकडून तिकडं आडव्या तिडव्या उड्या मारतात, तशी स्थिती आहे त्याची त्या शुकाची. आणि व्यास महर्षी त्याच्या मागे लागले. शुकमुनी पुढे व्यास महर्षी मागे. अजून नामकरण विधी नाही, कोणत्याही प्रकारचं अंगावर कोणत्याही याचं चिन्ह नाही आणि त्याचं नाव ठेवलेलं नाही. तर मग हाक कशी मारायची तर तेच नाव पडलं त्याचं शुक. एका तलावाजवळ काही स्त्रिया स्नान करत होत्या. अंगावर वस्त्र नाही, करता बांधा हा मुलगा 12 वर्षाचा, पण त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. या समर्षी मागून आले, त्यांना पाहिल्यावर या स्त्रियांनी वस्त्र परिधान केली. स्त्रियांनी प्रश्न विचारला व्यास महर्षींना. तरणा भांड पोरगा इथून लग्न स्थितीत गेला. व्यास महर्षी म्हणतात, त्यांना पाहून चित्तामध्ये तुमचा विक्षेप निर्माण झाला नाही. माझ्यासारखा तुमच्या बापासारखा असणारा वृद्ध माणसाला पाहून तुमच्या अंतःकरणात विषय निर्माण झाला. त्यांनी सांगितलं, त्याच्या चित्तामध्ये विषयाचा नवलेश सुद्धा नाही, म्हणून आम्हाला परिणाम जाणवला नाही. तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून आम्ही वस्त्र सावरले. आणि एवढाच संवाद शुकाच्या कानावर पडल्याबरोबर शुकाने त्या गोष्टीचं तादात्म्य धरून बापापेक्षा मी लय मोठा आहे, बापापेक्षा भारी अहंकार तयार झाला. अहंकार लागे शुकाच्या पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली. तिथेच माझ्या फिरले व्यास महर्षी, जाऊ द्या, असा मुलगा असा मुलगा प्रत्यक्ष भगवान शंकर त्या शुकरूपाने अवतरले, त्याच्याकरता तपश्चर्या केली. पण आता मात्र हे दृश्य पाहिल्यावर त्याचा तो अहंकार पाहिल्यावर मागे फिरले, नको असा पोरगा. खूप सुंदर विश्व सुंदरी सारखी एखादी मुलगी आहे आणि तिच्या ओठावरती थोडासा कुष्ठाचा दाग आहे, कुष्ठरोगाचा. अशी मुलगी कोणी करेल का? जाणकार कधीच करणार नाही. कारण हेच कुष्ठरोग वाढत वाढत 1 वर्षानंतर ती अख्खी पांढरी फटक पडणार आहे. म्हणून तिला कुणीही स्वीकारणार नाही की ती विश्व सुंदरी असली तरी. तसं निर्माण झालेला अहंकार पाहून व्यासांनी मागे फिरले, व्यासे उभराटे दृष्टी केली. पण जाता जाता साधूच हृदय जनक भेटीसी पाठवी ना देणे, अभिमान नाणे खोटे केले. राजा जनकाला जाता जाता भेट उपदेश केला. राजा जनकाच्या त्या मिथिला नगरीमध्ये आला. जनक राजे अनेक होऊन गेले. कोणता जनक हे वेगवेगळं लक्षात ठेवा, एकच राजा जनक नाही होऊन गेले. जसं शंकराचार्य शंकराचार्य एकच, पण त्या पीठावर जागेवर जे जे येत गेले त्यांना शंकराचार्य म्हणण्याची पद्धत आहे. शंकराचार्य हे नाव राहिले नाही तर पदवी ठरली. आणि असं काहीतरी कर्तृत्व करावं. धन्य बनावी नाही हे लोकी लोका, भाग्ये आम्ही तुका देखीला. म्हणजे मी प्रतिज्ञा केली तुकोबाराय म्हणतात की पुढची लोक म्हणली पाहिजे किंवा आमच्या माझ्याबरोबरची लोक म्हणली पाहिजे, भाग्यवान आम्ही की आम्ही तुकोबारायांना पाहिलं, असं मी कर्तृत्व करून दाखवेन. असं कर्तृत्व करावं. त्या ठिकाणी राजा जनकाच्या नगरीच्या उद्यानामध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या सेवकांना सांगितलं, जा तुमच्या राजा जनकाला सांगा मी शुक आलोय म्हणून सांगा. हीच तर गडबड आहे खरी परमार्थामध्ये. देवाच्या भेटीच्या हेच तर येते. तो राजा जाणकार होता, विदेही राजा आहे. तो म्हणला, संगम त्यक्त्वा सुखी भव, होय सुखी संग टाकोनी बाळा, न करी रे संग राहे तो निश्चळ.
लागून दिमळ ममतेचा लागून दिमळ या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते अनुभवा वाचोनी इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी मन नाही या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती अनेक परमार्थ या भागाप्रमाणे समजून घ्या तुका म्हणीने जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा जोपर्यंत तुमच्या चित्तात जाणीव नावाची वृत्ती आहे तोपर्यंत तुम्हाला आनंदाची प्राप्ती नाही आनंदाची व्याप्ती होणार नाही आनंद व्यापक स्वरूपात होणार नाही चिंतनापुरता होईल सत्संगतीपुरता होईल पुन्हा जैसे ते बाजूला गेल्यानंतर न करील संग शुकमणी म्हणतात 2 वेळेला असं झालं मग शुकमणींच्या लक्षात आलं माझं काहीतरी चुकतंय मी शुक आलोय असं जे सांगतोय ना हीच खटकलं त्याचं त्यालाच समजलं गप्प बसून घेतलं जाऊन त्या द्वारपालांनी चौकदारांनी सांगितलं राजाला मग राजा स्वतः त्या ठिकाणी पुन्हा आला आणि वाजत गाजत आणि स्वागत करत आपल्या राजमंदिरामध्ये घेऊन गेला शुकाला आणि मग त्याला देहतादात्म्य संबंधाने जो अंतराचा विचार तो सोडण्याचा मार्ग याच्यावरती चर्चा झाली ती शुकमणी पुन्हा या निर्गुण उपासनेला त्या ठिकाणी लागले अरण्यामध्ये भगवंताचं चिंतन करत आठवण गेली भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग व्यास महर्षींच्या लक्षात आलं की आता याला आपल्याला जसा पाहिजे तसा जनकराजांनी बनवून मूर्ती आपल्या ताब्यात दिलेली आता याची स्थापना मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायला काही हरकत नाही राजा जनकानं आपल्या त्या व्यास महर्षींनी च्या लक्षात आलं शोध घेतल्यानंतर लक्षात आलं या जंगलामध्ये शुकमणी साधने करता बसलेले आपल्या शिष्यांना त्या ठिकाणी बोलावलं आणि त्या शुकाला त्या ठिकाणी इकडे घेऊन यायचे आपल्याला तुम्हाला ते म्हणले आम्हाला भीती वाटते जंगलामध्ये हिंस्र प्राणी आहेत काही नाही तुम्हाला मी काही श्लोक सांगतो भागवताचे ते तुम्ही त्याचा पाठ केला की तुम्हाला भीती वाटणार नाही परभापिडम आदी जे श्लोक आहेत अहो बकीयम हे श्लोक त्यांना सांगितल्यानंतर त्यांचा जप करत तिथे अरण्यामध्ये ते गेले ते चिंतनाला बसायच्या अगोदर तुम्ही जा नाही तर त्यांची वृत्ती जर लागली ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाने सांभाळली पण किती दिवस आणि किती महिने त्या वृत्तीमध्ये समाधीत राहतील सांगता येणार नाही ते त्या आसनावर बसायच्या आधी तुम्ही जा ते शिष्य गेले आणि तिथे हे श्लोक म्हणू लागले सुमधुर अशा स्वरामध्ये त्यांच्या कानावर जेव्हा हे स्वर पडल्याबरोबर वा वा भगवंता तुझं असं बी रूप आहे का म्हणजे सगुण रूपाचा त्यांना अनुभव नव्हता निर्गुणाचे उपासक असणार आहे शुकमणी पुन्हा अंतकरणामध्ये विचार आला सगुणाची उपासना करायची तो लाला तो कुछ माखन मिश्री तो देनी पडेगी ना वो तो हमारे पास है नहीं मी तर निसंग आहे माझ्याकडे काय माखन म्हणजे लोणी आणि मिश्री म्हणजे मिश्री नाही मिश्री कशाला म्हणले नाही तर उद्यापासून लालाला द्या मिश्री तुम्ही बाबांनी सांगितलं होतं मिश्री हे कशाला खडी साखरेला मिश्री हिंदीमध्ये मिश्री म्हणतात खडी साखर पुन्हा नको निर्गुणाची उपासना चांगली काही लागत नाही पुन्हा दुसरे श्लोक त्या ठिकाणी कानावर पडले त्यांचा आशय आणि भाव असा होता देवाकारणे भाव तस्मात् देवाकारणे भाव Ah
जीवाकारणे भाव तस्मात देवाला फक्त भाव लागतो. द्यावे न लगे फार सेवित झाले चित्त तरी बहुत तेवढ्यासाठी नका करू आता हात हे ऐकल्यावर जरा बरं वाटलं. आणि त्या शिष्यांना विचारलं हे श्लोक कशामध्ये म्हणताय तुम्ही? आमचे गुरुजी व्यास महर्षी यांनी श्रीमद भागवत शास्त्र पुराणाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये हे श्लोक आम्ही तुम्हाला म्हणून दाखवतोय. वा 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 काय स्वरूप आहे भगवंताचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया. सूर्याचं चंद्राचं तेज ज्याच्या पुढे फिकं पडेल असं न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तथा ब्रह्म. तुझी सत्य नीले दासी सगुण रूप सुद्धा एवढं सुंदर आहे. अधरम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम वचनम मधुरम चरितम